डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाणारे B.R. आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते, ज्यांनी दलित समुदायाच्या हक्कांसाठी लढा दिला, ज्यांना त्या काळी अस्पृश्य मानलं जात असे. देशाच्या काही भागात त्यांना अजूनही अस्पृश्य मानलं जातं. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कासाठी आणि कामगारांच्या हक्कांसाठी देखील वकिली केली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय प्रजासत्ताक संकल्पनेच्या उभारणीत मोठं योगदान आहे. देशासाठी त्यांच्या योगदानाचा आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 एप्रिल रोजी त्यांची जयंती देशभरात नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते. याच महापुरुषाच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी मांजरसुंबा गावात जयंती साजरी करून पिण्यासाठी पानपोईचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच रुपालीताई कदम, गावचे उपसरपंच जालिंदर कदम तसेच तंटामुक्त अध्यक्ष इंद्रभान कदम, गावचे ज्येष्ठ नागरिक संजय कदम व आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, मांजरसुंबा चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सेवा सोसायटी अध्यक्ष, सचिव, सदस्य, श्री गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट, विराट प्रतिष्ठान, सन्मान फाउंडेशन, सर्व युवक मंडळ, महिला बचत गट अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला संघ अध्यक्ष, सर्व भजनी मंडळ, तंटामुक्ती अध्यक्ष, सचिव, संचालक, शेतकरी, कृषी गट, दूध उत्पादक, पशुसेवक, कृषी सखी, पशुसखी, CRP, पोलीस पाटील, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, तुळजा भवानी मित्र मंडळ, सर्व शिवभक्त, ग्रामस्थ, मांजरसुंबा यांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आपण आज इथं जमलेलो आहोत. त्यांचे विचार सांगण्यासाठी सार्थक राजू वाघमारे येत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे नाव सार्थक राजू वाघमारे. आता उद्याचे डॉक्टर बाबासाहेब के नाम से आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना समतेचा मान, करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान तिने लिहिले भारताचे संविधान. जय भीम. धन्यवाद. ओम बुद्धाय नमः. आजच्या आजच्या शुभ प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, मला अभिमान आहे की मी या गावाचा रहिवासी निवासी आहे. कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि इथं जेवढे माझे श्रेष्ठ वरिष्ठ बसलेले ते विद्यार्थी जे माझ्यापेक्षा लहान आहे त्यांना सर्वांना माझा जय भीम. खरं तर आता लहान मुलांनी जे सांगितलं त्याविषयीच मला बोलायचं आहे. चांगले स्लोगन केले, खूप चांगलं, खूप आवडले मला. इथं पण एक स्लोगन लिहिलेलं आहे, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगणं. याचा अर्थ खरा समजला नसेल कोणाला, पण माझ्या भीमरायचा जो अर्थ होता याचा बोलण्याचा, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 वर्ष वाघ होऊन जगा, त्यांचा मेन उद्देश होता उच्च शिक्षित व्हा. शिक्षणापेक्षा कोणतंही हत्यार मोठं नाही आहे आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. त्यावेळेस संविधान लिहिण्यासाठी खूप मोठे मोठे माणसं होते, खूप वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे पंडित मोठमोठे होते. तरी पण खडतर याच्यातून त्यांनी शिक्षण घेतलं, कारण त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजलं होतं. शिक्षण कशासाठी? फक्त नोकरीसाठी, आर्थिक कमाई करण्यासाठी, याच्यासाठी शिक्षण नाही आहे त्यांनी घेतलेलं ना. ते कधी असं बोलतात पण का शिक्षण फक्त नोकरीसाठी आहे, तुम्हाला धन कमवायसाठी आहे. धनाची नाही, याची संपत्तीची गरज नाही त्यासाठी. शिक्षित झाल्यानंतर तुमचं जे प्रभुत्व, तुमचं जे प्रखरता, तुमचे जे आतला आत्मसन्मान तो सर्व जागृत होतो. तुम्हाला जगण्याची एक दिशा भेटते, तुम्हाला एक शेप येतो तुमचा जगण्यासाठी. सर्व विषयामध्ये तुम्ही निपुण होता. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं
का 100 वर्ष शिळे होऊन जगण्यापेक्षा एक दिवस तुम्ही वाघ होणं, म्हणजे तुम्ही ध्येय तुमचं ठेवा फक्त उच्च शिक्षित होणं. ते पण उच्च शिक्षित कशासाठी? समाजासाठी, देशासाठी, विश्वासाठी. हा त्याचा उद्देश आहे. आपण 100 वर्ष शिळी होऊन 1 वर्ष होण्यापेक्षा 1 वर्ष वाघ म्हणजे कुठं जाऊन नुसतं असं छाती फुगून उभं राहणं, त्याच्यात तो अर्थ तो नाही आहे त्याचा. तर या मुलांनी पण जे काही सांगितलं त्याचं खूप चांगलं आहे. मला कौतुक आहे सर्व मुलांचं. आणि माझं सुद्धा एवढंच बोलणं आहे याच्याविषयी की जे आपले महामानव डॉक्टर आंबेडकर साहेबांनी जी शिकवण दिलेली त्यावर आपण जर चाललो तर आपलं गाव यशस्वी होण्यामध्ये कुठेही मागं पडणार नाही. त्यामध्ये आपल्या गावात आज जी प्रगती, मला काहीही संकोच नाही. कोणताही पक्ष असो, काही असो, कोणताही धर्म असो, मला त्याच्याशी काहीही संबंध नाही. तरी पण मी निष्पक्ष प्रेमळ मनाने सांगतो, आपले इंजिनियर साहेब, शैलेंद्र साहेबांनी जेवढी प्रगती केली ना, कोणी जरी असतं गावात आजपर्यंत, मी जरी असतो इथं तरी नाही करू शकत. एवढं निष्पक्ष भावाने, एकदम निस्वार्थ भावाने, स्वतःच्या मध्ये एकदम आपलं समजून त्यांनी पूर्ण गाव आपलं समजतात. ते त्यांना कोणी कितीही बोलो काही तरी त्यांची ती शांत प्रवृत्ती, ती बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे, तीच घेऊन चालतात. मी सुद्धा बोललेलो आहे त्यांना खूप वेळेस, माझं पण झालेलं आहे त्यांच्याशी. असं नाही आहे मी काय त्याच्यातून काही वेगळं नाही आहे. पण खरंच सांगतो की जो माणूस चांगला आहे, तुम्ही हे बघू नका कोणत्या पक्षाचा आहे काय आहे, पण त्याच्या मागं 100% ठामपणे उभा राहणं आपलं एक कर्तव्य आहे. आणि राहायला पण पाहिजे. धर्म विसरा, जात विसरा, तुम्ही सर्व काही विसरा. जो चांगला माणूस आहे त्याच्या पाठीशी तर उभा राहायला पाहिजे ना. आणि त्यानेच प्रगती होणार आपल्या गावाची प्रगती 100% होणार. सरपंच मॅडम, मला अभिमान आहे आपल्या गावाची सरपंच पहिली पण महिला होती, आता पण महिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न होतं की शिक्षित होणं, जे खालच्या स्तराचे, आज आपल्या जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने सिद्ध करून दिलं आहे. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वात म्हणजे त्यांचे सर्व, आपण जर बघितलं त्यांचा जर इतिहास वाचला, मी वाचलेला आहे त्यांचा इतिहास, त्यांची अशी स्थिती होती 2 वेळेचं जेवणसुद्धा नव्हतं त्यांना भेटत. त्याच्यातून त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण करता करता त्यांच्या अनुभवातून त्यांना त्यांचे नवरात्री वारले, त्यांची मुलं वारले, तरी पण ते थकल्या नाही. एक कदम पुढं चालत त्यांनी पूर्ण आज भारताच्या प्रथम नागरिक आहेत. ते आज एवढा मोठा सन्मान हा कशामुळे भेटला तर माझा संविधान, माझा बाबासाहेब आंबेडकर, महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यावेळेस जर संविधान हा लिहिला नसता तर आज मला नाही वाटत का महामहिम राष्ट्रपती महोदया जी आहे द्रौपदी मुर्मू त्या आज राष्ट्रपती असतात. तर हा जो हे सर्वात मोठं जी उपलब्धी आज, ती केवळ ना केवळ फक्त महामानव बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांच्याविषयी किती जरी सांगितलं तरी कसे कमी. जसं आपले दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर कुठेही कमी नाहीये. भले आपण ह्या दोन्ही महामानवांना देव मानत नसलो तरी पण देवापेक्षा कुठेही कमी नाही. तर देवाच्या समतुल्य देव अवतारच आहेत ते. त्याच्यामुळं कुठेही विडंबना न होणार, कुठेही त्यांच्याविषयी अपशब्द नाही होणार. हे आपण जपणं, आपलं जपणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपल्या याच्यामध्ये, आपल्या गावामध्ये जेवढं धर्मनिरपेक्ष आहेत ते मला नाही वाटत कुठं असं म्हणून. आणि असं सौख्य साम्राज्य सगळीकडे राहो हीच माझी विनंती आहे. आणि परत एकदा कळकळीची विनंती आहे की साहेबांना सपोर्ट करा. मी नाही म्हणत का कोणत्या एका पक्षाला करा, तुम्ही कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही आमदाराबरोबर राहा, तुम्ही कुठेही फिरा, पण गाव पातळीवर जेव्हा आपला विकास करायचा असतो तेव्हा साहेबाबरोबर उभं राहणं खूप गरजेचं आहे. हे मी कुठेही सांगू शकतो एकदम निष्पक्षपणाने. धन्यवाद. धन्यवाद. आता वयामानानं वय आहे, माळावाड वाढवल्या, एकही जयंती सोडली नाही पाहिजे. एवढ्या जयंतीचे आम्हाला निर्प दिले पाहिजे. आमच्या काय देणार राहत नाही, काय राहत नाही. तरी तर इथून पुढे बी तुम्हाला आशीर्वाद, आणि इथून मागे तुम्ही चालवलंय याच्याबद्दल आशीर्वाद. आणि ह्या जयंत्या केल्यानं लय चांगलं झालं. मला तर आठवतही नव्हत्या या जयंत्या कशाच्या काय आहे, पण आता तुम्ही दाखवायला लागले म्हातारपणाला या जयंत्या. तर एवढं जोडून तुम्हाला सांगतो, इथून पुढं या जयंत्या विसरू नका, एवढी झालं जोडून विनंती. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या गावच्या सरपंच रुपालीताई कदम, व्हाईस चेअरमन इंद्रभान पाटील कदम, सर्व ग्रामस्थ,
सन्मान फाउंडेशनचे सर्व प्रतिनिधी, तुळजाभवानी माता मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी आपल्या आंबेडकरांच्या जयंतीसाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि जयंतीनिमित्त आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो. या ठिकाणी गाव जर चालवायचं असेल तर सर्व धर्म समभाव आणि कोणत्याही प्रकारे कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही व्यवसायात असाल किंवा गावाच्या विकासामध्ये त्याला सामील घेऊन आपल्याला चालल्याशिवाय आपला गावाचा विकास होऊ शकत नाही. हे आपल्या सन्माननीय पेसाय त्यांनी देशाची सेवा केली आणि त्याच्यानंतर आपल्या तळेगाव इथं त्यांनी मोठी शाळा समाजाचं काम सुरू केलं आहे. ज्या मुलांना कोणी लक्ष देत नाही, जे मुलं कोणी सांभाळू शकत नाही, त्यांना चालवू शकत नाहीत, त्यांना काही कळत नाही, अशा मुलांची शाळा त्यांनी हिरारीने सुरू केली. आता ते आत्ताच बोलले की मला मोठी शाळा सुरू करायची. आपल्या गावाच्या वतीने त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊ आणि एवढं मोठं कार्य त्यांनी सुरू केलं आहे तर त्यांचं कार्य असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे उज्ज्वल हो अशी गावाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊ. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गावाचा विकास करताना जसं आपण आपल्या कुटुंबाचा विकास करताना आपल्या घरामध्ये एखादीची चूक झाली, आईची चूक झाली, वडिलाची झाली, भावाची झाली, आपण गपचीप म्हणतो बाबू दुसऱ्याला आवाज नाही गेला पण आपण सांभाळून घ्या, कोणाला सांगू नको. आणि जो सांगत असेल त्या माणसाला आपण त्याच्यात सहभागी करत नाही. तसंच गाव आहे. गाव म्हणजे वेगळं काही नाही, गाव म्हणजे आपलं घर आहे. फक्त त्यामध्ये अनेक लोकांची संख्या वाढती, पण जसं घराच्या बाबतीत जी संख्या आपण एकत्रित करून करतो तशीच गावाची पण असते. आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि आपल्या गावाच्या विकासासाठी सर्वांनी सहभागी व्हायचं. जसं जन्मलो आपण याच गावात आणि पुढं जरी आपण असलो तरी आपल्या गावाचंच नाव निघणार आहे. म्हणून आपण सर्वांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकत्रित राहायचं आहे, गावाच्या विकासामध्ये सहभाग घ्यायचा आहे. मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विशेष करून तरुण मंडळाचं हार्दिक स्वागत करतो. अनेक वेगवेगळे उपक्रम साहेब मंडळी या ठिकाणी करत असतात. पक्ष्यांना पाणी द्यायचं असेल, आता पाणपोई उभारली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पाणपोई उभारली. सन्मान फाउंडेशनने त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपण पूर्ण 1-2 महिने या पाणपोईकडे लक्ष द्या, सावली करा आणि जास्तीत जास्त आपल्या रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना या पाणपोईचा उपयोग होईल असं आपण सर्वांनी काळजी घ्यायची. आणि या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जमलेले सर्व ग्रामस्थ, आपल्या गावच्या सरपंच मॅडम रुपालीताई कदम, आपल्या गावचे उपसरपंच जालिंदर कदम, प्रथमतः आम्ही सर्वांचे या जयंतीसाठी जमल्याबरोबर स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1851 मध्ये महू या गावी मध्य प्रदेशात झाला. त्यांचा जन्म हा खूप गरीब कुटुंबात झाला. अशा परिस्थितीतही बाबासाहेबांनी जिद्दीने आणि हिरिरीने शिक्षण आपले पूर्ण केले. त्यांनी आपले शिक्षण घेत असताना त्यांना खूप वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागले, तरीही त्यांनी हार न मानता आपले शिक्षण घेतले. शिक्षण घेता घेता त्यांनी आपल्या देशातून बाहेर सुद्धा गेले ते उच्च शिक्षण घेण्यासाठी. उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली. आजही आपलं देश या राज्यघटनेद्वारे चालत आहे. बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी घालवलं. त्यावेळेस बाबासाहेब आपल्या शिक्षणाच्या जोरावर खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकत होते, परंतु ते त्यावेळेस ते नाही केलं. त्यांनी पूर्ण आपलं जीवन समाजासाठी घालवलं. त्यावेळेस त्यांना इतक्या अडचणी आल्या तरीही त्यांनी त्या परिस्थितीत हार न मानता ते लढत राहिले, समाजाला न्याय मिळवून दिला. म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. सन्मान्य अध्यक्षाच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला म्हणून असे जाहीर करतो.